परप्रांतीय द्राक्ष व्यापाऱ्याची 10 लाखांची फसवणूक, दोघांविरोधात तासगाव पोलीस ठाण्यात गुन्हा. तासगावहून परराज्यात द्राक्ष पोच करण्याऐवजी ट्रक चालकाने परस्पर विकून द्राक्ष व्यापाऱ्याची पावणे 10 लाख रुपयांची फसवणूक केली. या प्रकरणी द्राक्ष व्यापारी शफीक यामीन माहिकीर वय वर्ष 45 राहणार नजीबाबाद उत्तर प्रदेश यांनी तासगाव पोलिसात दोघांविरोधात फिर्याद दिली आहे. ट्रक चालक अशोक कुमार गुज्जर व राहणार धुलपूर राजस्थान, ट्रक मालक धर्मेंद्र रामलखन गुज्जर राहणार मुरैना मध्य प्रदेश अशी गुन्हा दाखल झालेल्यांची नावे आहेत. फिर्यादी शफीक हे तासगाव आणि परिसरात द्राक्षे आणि फळे खरेदी करून अन्य राज्यात विक्रीसाठी पाठवण्याचा व्यवसाय करतात. त्यांनी तासगाव परिसरातील गावांमधून द्राक्ष, पेरू याची खरेदी केली. खरेदी केलेली द्राक्ष, पेरू मुजफ्फरनगर येथे पाठवण्यासाठी अशोक गुज्जर हा चालक असलेला ट्रक भाड्याने ठरवण्यात आला. फिर्यादी शफीक यांनी 19 मार्च रोजी 9,74,200 रुपयांची द्राक्ष आणि पेरू ट्रकमध्ये भरून संशयित अशोक कुमार गुज्जर याच्या ताब्यात दिली. ऑनलाईन 42,000 आणि रोख 2,500 रुपये भाडे दिले. मात्र अशोक कुमार याचा मोबाईल गेल्या काही दिवसांपासून बंद होता. त्यामुळे शफीक यांनी ट्रक मालक धर्मेंद्र गुज्जर याला संपर्क साधला. त्याने उडवाउडवीची उत्तरं दिली आणि त्यामुळे अशोक कुमार गुज्जर आणि धर्मेंद्र गुज्जर या दोघांनी द्राक्ष आणि पेरू पाठवलेल्या द्राक्ष व्यापाऱ्यांकडे माल पोहोचवलेला नसल्याचं समोर आलं. त्यामुळे त्यांनी पोलिसात फसवणुकीची तक्रार दिली आहे. ब्युरो रिपोर्ट, SBN मराठी, तासगाव.